क्रमांक 26. सन्माननीय सभापती महोदया, महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 26 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2024 मी आपल्या अनुमतीने मानतो. विधेयक मांडण्यात आले. पंडितजी त्यांना बोलायचं, मोशन आहे त्यांचा, बोला. सभापतीमध्ये उद्देशामध्ये आचारसंहिता असल्यामुळे 31 ऑगस्ट पर्यंत असं आपण त्यात उल्लेख केलेला आहे. मग हे फक्त 1 वर्षासाठीच आहे का, हा माझा स्पेसिफिक म्हणणं आहे की बाबा हे 1 वर्षासाठीच या ठिकाणी असणार आहे का. कारण की सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या मेच्या आधी झाल्या तर त्यांच्या शाळा आणि इतर व्यवस्थेसाठी संयुक्त राहते. तेवढाच माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की या 1 वर्षासाठीच आहे का. सन्मान्य सभापती महोदया, 2024ला सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 16 मार्च 2024 ते 4 जून 2024 पर्यंत होती आणि आपल्याला नियमित बदल्या ह्या मे पर्यंत आपण या ठिकाणी करत असतो आणि बदल्यांच्या कालावधीमध्येच हा आचारसंहितेचा कालावधी आल्यामुळं 2024 या 1 वर्षापुरतच आपण ही मर्यादा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑर्डिनन्स काढून वाढवलेली होती. तेवढ्या पुरतं 1 वर्षापुरतं आपण हा कायदा केलेला आहे. शशिकांत शिंदे. मंत्री महोदयांनी सांगितले की आचारसंहितेचा विषय होता म्हणून आपण हा बदल्यांचा निकष 3 वर्षाचा नक्की आहे का. बदल्यांचा निकष जो शासकीय बदले कर्मचारी अधिकाऱ्यांचा बदलाचा निकष हा 3 वर्षाचाच आहे का. जर तो असेल तर मध्ये आधी बदल्या ज्या लगेच होतात काही कारणास्तव तक्रारी असतील मी समजू शकतो, एखाद्यावर आरोप झाला मी समजू शकतो. राजकीय दावापोटी काही जर बदल्या करण्याचा प्रयत्न होतो जो मध्ये सातत्याने 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये म्हणजे ही मागच्या कालावधीमध्ये इतकी प्रथा वाढली होती, एवढी प्रथा वाढली होती की अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना स्वतःची शाश्वती नव्हती मी 3 वर्ष तिथं काम करणार का नाही. कोणालाही एखाद्याने सांगितलं की लगेच उचलून बदली करत होते. तर त्यामध्ये बदल करणार आहात का. निदान कर्मचारी अधिकाऱ्यांना तरी विश्वास वाटला पाहिजे हे सरकार आपलं आम्हाला काम करताना इथं आम्हाला आता 3 वर्ष तरी माझा नियमाने बदली होणार नाही अशा प्रकारचा तुम्ही काटेकोरपणे, कारण हा नियम त्याच्यासाठीच केला अधिकारी कर्मचाऱ्यांना विश्वास वाटावा की मी माझी बदली नियमानुसार झाल्यानंतर इतके होते. परंतु मध्ये जे प्रकार झालेले आहेत त्यामुळे PSI असो PI असो कुणी असो एकदम उचलायचं आणि त्याला बदली करून टाकायचं. तर त्याला तुम्ही बदली करण्याच्या संदर्भातल्या निकषामध्ये हे जर बिल तुम्ही आणलं असेल तर ते नियम पूर्वीच्या प्रमाणे काटेकोरपणे तुम्ही पाळणार आहात का एवढा खुलासा करा. सन्माननीय सभापती महोदया, नाही थांबा, खडसे साहेबांना बोलायचं ना. हा, शांत उत्तर बोला. सभापती महोदय, बदल्यांच्या विनिमय कायद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आता बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांना स्थिरता येईल आणि ज्या वारंवार होणाऱ्या बदल्या आहेत त्या थांबवता येतील. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये असं लक्षात येत आहे की बदल्यांचा हा कायदा झाल्यानंतरही या कायद्याला अनेक अपवाद ठेवले जातात आणि मग अपवादात्मक स्थितीमध्ये असं समजून वारंवार बदल्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होत आहे. सरकारकडून ही शाश्वती पाहिजे की जर कायदा या ठिकाणी आणत असाल तर या कायद्याच्या आधारावर 3 वर्ष बदली होणारच नाही या संदर्भामध्ये ठाम भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. अन्यथा या बदल्याच्या कायद्याला काही अधिकार राहणार नाही. बऱ्याचदा असं होतं की बदल्यांच्या कायद्याच्या माध्यमातून 3 वर्षातनं बदल्या करायच्या आहेत. त्याचा एक नियम ठरला पाहिजे की ह्या बदल्या मार्च महिन्याच्या आत करू, आम्ही एप्रिल महिन्याच्या आत करू किंवा मे महिन्याच्या आत करू. बऱ्याचदा असं होतं की या बदल्या त्या मुदतीच्या आत होत नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. कधी या बदल्या जून महिन्यात होतात, जुलै महिन्यात होतात, ऑगस्ट महिन्यामध्ये होतात आणि मग सरकारच्या माध्यमातून ती मुदत वाढवली जाते. अशा स्थितीमध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत किंवा काही वेळेला तर सप्टेंबर पर्यंत काही बदल्या होतात. मग अशा वेळेस कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बदल्याच्या ठिकाणी जात असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या ठिकाणी शिक्षणाच्या व्यवस्था येतात, मुलांच्या रहिवासाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. म्हणून कंपल्सरी कोणत्याही स्थितीमध्ये बदल्या ह्या मे महिन्याच्या आत झाल्या पाहिजे. मुलांचे निकाल
परीक्षांच्या लागायच्या आत त्या बदल्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. दुसरं असं आहे की बदल्या झाल्यानंतर त्या बदल्या त्वरित त्या ठिकाणून त्यांना स्थानांतर करणं किंवा बदल्यांच्या ठिकाणी जॉईन होणं, दुसऱ्या ठिकाणी बदली केल्यानंतर त्या ठिकाणी बदली केल्यानंतर जॉईन झालं पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा असं होतं की बदली तर झाली पण त्याला कधी मंत्री महोदयांकडे नसते येतो, कधी असं आहे की अन्य कारणासाठी तो त्या ठिकाणून सोडत नाही. मग एक एक कर्मचारी 5-5, 6-6 वर्ष एका ठिकाणी आहे. अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये असे सांगता येतील की काही कर्मचारी तर 7-7, 8-8 वर्ष एका ठिकाणी आहेत. मग ज्यांना 3 वर्ष झालेले आहे त्यांची कंपल्सरी बदली करण्याच्या संदर्भामध्ये शासन भूमिका घेणार आहे का? आणि आता याचा आढावा घेणार आहेत का की जे कर्मचारी 5 वर्ष आहेत एका ठिकाणी किंवा 6 वर्ष राहिलेले आहेत, 7 वर्ष त्याच्यावर राहिलेले आहेत, तर असा आढावा घेऊन त्या कर्मचाऱ्यांची बदली करण्याच्या संदर्भामध्ये आपण काही योग्य निर्णय घेणार आहात का? नाही तर 5-5, 6-6 वर्ष आहे, काही तर 12-12 वर्ष एका ठिकाणी आहे. आणि बदल्याच्या ठिकाणी राहत असताना ज्यावेळेस अशा स्वरूपाचे नियम आहेत, सोयीने बदली केली पाहिजे हे आपण म्हणतो. पण आता जिल्हा परिषदांच्या बदल्यांच्या संदर्भामध्ये एक वेगळं नाही आपण त्या ठिकाणी करतो की त्यांच्याकडनं बदल्यांच्या ज्या ठिकाणी आपण प्रस्ताव मागवतो आणि प्रस्ताव मागवत असताना त्यांच्या समोर मग आपण प्रायोरिटी ठेवतो की 1, 2, 3, 4, 5 ह्या जागा रिक्त आहे. या रिक्त जागांपैकी तुम्हाला कोणते हवी आहे समुपदेशन. पण त्याच्या माध्यमातून काय होतं, समुपदेशनमध्ये वरच्या ज्या रिकाम्या म्हणजे ज्या महत्वाच्या जागा हव्या असतात त्या ते घेऊन टाकतात. मग खालच्या जागा घ्यायला कोणी तयार होत नाही ना. म्हणजे खालची जागा असते ती खालची जागा नाईलाजानं त्याला स्वीकारावी लागते. ती गैरसोयीची असते, त्याच्या दृष्टीनं ती गैरसोयीची असते. पण त्यामधून काही बदल केला पाहिजे की समुपदेशन आहे तर म्हणजे कंपल्सरी या 5 पैसे घ्या कशाला, 15 पैकी का नको, 5च असायला पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये. किंवा त्याने लिहून दिलेली आहे, तुम्ही त्याच्याकडनं जर मागवत असाल की मला या ठिकाणी तुमच्या इच्छेनं कोणत्या जागा पाहिजेत, तो 5 जागा तुमच्या समोर लिहितो किंवा या 5 जागा आहेत. पण त्या 5 पैकी कोणते तरी एक त्याला मिळावे अशी अपेक्षा असते ना. मग त्या 5 पैकी एकही त्याला मिळत नाही आणि मग तो नाराज होतो. म्हणजे ज्या 5 जागा त्याने दिलेल्या आहेत किमान त्या 5 जागांपैकी त्याला एखादी जागा मिळाली पाहिजे तर त्याची सोय होऊ शकेल. त्या ठिकाणी जे ट्रान्सफर झाल्यानंतरच्या संदर्भामध्ये ट्रान्सफर भत्ते असतील किंवा अन्य असतील ते वेळेवर मिळाले पाहिजे. ते मिळत नाही, वर्षानुवर्षे बिल पेंडिंग असतात, वेळेवर मिळत नाही. घरभाडे भत्ता मिळत नाही, प्रवास भत्ता मिळत नाही. TEDच्या संदर्भामध्ये जे ट्रान्सफरच्या संदर्भामध्ये केलेलं सरकारने प्रशासकीय कामासाठी जर बदली केली असेल तर त्याला ते मिळालं पाहिजे. माझा आणखी एक प्रश्न या ठिकाणी आहे की बदली केलेल्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी कंपल्सरी राहिलं पाहिजे. बऱ्याचदा ते 50 किलोमीटरवरून 60 किलोमीटरवरून अपडाऊन करतात, 60-60 किलोमीटरवरून अपडाऊन करतात. जाण्या येण्यामध्ये त्यांचे 2 तास 4 तास त्याचे वाया जातात. त्या ठिकाणी आपला नियम आहे की त्याने किमान 10 किलोमीटर 15 किलोमीटर जो काही नियम असेल त्या नियमाचं तंतोतंत पालन झालं पाहिजे. खरं तर म्हणजे हेडक्वार्टरला राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी राहिलं पाहिजे जिथं बदली झाली आहे, तरच घरभाडे भत्ता मिळायला पाहिजे. आणि त्यांना घरभाडे भत्ता द्यायला नको. पण तुम्ही राहता 50 किलोमीटरवर, मुख्यालय राहिलं पाहिजे ना. पण मुख्यालय न राहता 25 किलोमीटरवर जर एखादा कर्मचारी राहत असेल किंवा 50 किलोमीटर अपडाऊन करत असेल तर त्याला घरभाडे भत्ता त्याला अनुदान असता कामा नये. कर्मचाऱ्यांना एखाद्या वेळेस आपण ज्यावेळेस सोयीच्या गोष्टी करत असतो तर त्यावेळेस नियमाचंही पालन करावे अशी आमची अपेक्षा असते त्या ठिकाणी. आता तुम्ही शनिवार रविवार या ठिकाणी सुट्टी दिली, म्हणजे आठवड्यामधनं 2 दिवस तुम्ही सुट्ट्या या ठिकाणी दिल्या. 2 दिवस सुट्ट्या दिल्यानंतर उरलेल्या 5 दिवसांपैकी राज्यभरामध्ये इतक्या काही सुट्ट्या असतात. आता राखी पौर्णिमेची सुट्टी असेल, दत्त पौर्णिमेची सुट्टी असेल, आषाढीची सुट्टी असेल, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या वाढल्या जातात की मग 2 दिवस शनिवार रविवार सुट्टी, मधल्या कालखंडामध्ये असलेली सुट्टी, मधल्या कालखंडामध्ये असलेली सुट्टी. नाही, मला कल्पना आहे तुमचं चौफेर लक्ष असतं तुमचं. चौफेर सांगितलं मी तुम्हाला. तर त्या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांनी त्या संदर्भामध्ये
आता मला विसरून गेलो मी तुमच्या बोलण्यामध्ये काय आहे ते. पण तिथं अपेक्षित असं आहे की त्यांना मुख्यालय त्या ठिकाणी राहायला पाहिजे. कर्मचारी ज्या ठिकाणी राहतात आपले, तर या कर्मचाऱ्यांना आचारसंहितेच्या कारणास्तव अनेकदा आचारसंहितेच्या कारणास्तव आपण अनेकदा बदल्या करत असतो. बदल्या आचारसंहितेमध्ये झाल्यानंतर त्या ठिकाणून त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये बदली करा, पण आचारसंहितेमध्ये बदली झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला आचारसंहितेमध्ये बदली एखाद्याची झाली त्यांचं ऐका, एकमेकात बोलू नका, त्यांचं म्हणणं आहे. आचारसंहितेमध्ये एखादी बदली झाली तर त्या बदलीच्या ठिकाणी तो जॉईन झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेली ती बदली काही वेळा त्याला काय होतं की त्याच ठिकाणी अडकवून ठेवतात, पण त्याची बदली परत त्या ठिकाणी आचारसंहिता संपलं झाल्यानंतर त्या ठिकाणी करण्यात आली पाहिजे. त्या ठिकाणी हो तुमचं लक्ष बरोबर म्हणून नाही, ते नोट्स घेतात नोट्स स्वतः लिहून घेतात स्वतः. हा बोला माझं बोलणं चालूच आहे. बोला ना. त्यांचं बोलणं थांबवा म्हणजे माझं बोलणं चालू आहे. नोट्स घेतात भाऊ. मला माहित आहे तुम्ही परंपरागत हुशार आहात, तज्ञ आहात. तुमच्या इतका हुशार मी नसल्यामुळे मला ते आठवत नसतं. त्यामुळे म्हणजे मी विसरून तर त्या आचारसंहितेमध्ये झालेल्या बदल्या तुम्ही लिहिलं, धन्यवाद. तुम्ही नोंद घेतली त्या संदर्भामध्ये. आचारसंहितेच्या नंतरची जी बदली आहे तर ती त्याने तातडीने त्या ठिकाणी परत द्या. तुमच्या आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने त्या ठिकाणी त्याला परत देण्याची त्याच जागेत द्यायला पाहिजे खरं म्हणजे. अन्यथा काय होतं की आपण आचारसंहितेमध्ये केलेल्या बदल्याच्या जागी दुसरा माणूस जॉईन झालेला असतो आणि दुसरा माणूस जॉईन झाल्यानंतर ह्याला त्या ठिकाणी जॉईन व्हायला अडचण होऊन जाते. बऱ्याचदा बदल्यांच्या संदर्भामध्ये ही व्यवस्था केली होऊ शकते. बदल्याच्या संदर्भामध्ये जेव्हा बदल्यांचा नियम किंवा काही असं करतो आपण, तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये याला अपवाद केला पाहिजे. निव्वळ बदल्या आम्ही 3 वर्षानंतर बदली करणार आहे, आता तुझी बदली होणार नाही असं न करता एखाद्याला ऍक्सिडेंटल काही झालंय, ऍक्सिडेंटल बदली म्हणजे अपवादात्मक स्थितीमध्ये आजारामुळे, कॅन्सरमुळे किंवा अन्य कारणामुळे जर त्याने बदलीचा विनंतीचा अर्ज केला असेल तर सहानुभूती म्हणून त्याला त्या ठिकाणी विनंतीनुसार बदली केली पाहिजे. ह्याची एक माझी मागणी आहे. आणि बदल्यांच्या संदर्भामधला जो कालावधी आहे तो निश्चित केला पाहिजे. मगाशी मी सांगितलं आपल्याला की तो निश्चितच केला पाहिजे, अन्यथा पावसाळ्यामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये बदल्या होऊ करणार नाही. बदल्यांचा कायदा हा फक्त काही डिपार्टमेंट पुरता मर्यादित आहे का राज्य सरकारच्या साऱ्या डिपार्टमेंटला तो लागू आहे? म्हणजे कधी असं असतं की बाकीच्या डिपार्टमेंटला पण पोलीस विभागाला तो लागू नाही, किंवा अन्य विभाग म्हणतात की महामंडळ वगैरे म्हणतात की आम्हाला बदल्यांचा कायदा लागू नाही. महामंडळ ही राज्य सरकारचे अंगीकृत व्यवसाय असतात. मग त्या महामंडळामध्ये हा नियम लागू नाही का? त्या महामंडळामध्ये मानव आणेल तशा बदल्या करत राहतात. आणि मग माझी विनंती सरकारला आहे की सरकारचा ज्याच्यामध्ये सहभाग आहे, अनुदान म्हणून ज्याच्यामध्ये सहभाग आहे, अशा संदर्भामध्ये त्याही ठिकाणी हा बदल्यांचा कायदा लागू झाला पाहिजे. महामंडळांमध्ये सुद्धा हा कायदा लागू करण्याची भूमिका सरकारने घेतली पाहिजे. आणि त्यामधून एक शिस्त कर्मचाऱ्यांमध्ये आणि प्रशासनामध्ये आली पाहिजे. यासाठी आपण या सर्व सूचनांची नोंद घ्यावी अशी या माध्यमातून विनंती करतो. बदल्यांचा कायदा जरी या ठिकाणी आणलेला असला तरी त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहे, म्हणून या कायद्याला मी नापसंती व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नाही कृपाली, तुम्हाला यांना बोलायचं, बोला. ठीक आहे, आता ते नवीन सदस्य इकडे आहेत, खासदार म्हणून खूप जुने आहेत ते.
हो तुमचा अभ्यास म्हणून आज लोकसभेच्या जोडूनच बोलतो असं समजा. गेलेला बोला. माननीय उपसभापती महोदय, माझी एक सूचना अशी आहे की या बदल्यांच्या विषयात जसं केंद्र सरकारमध्ये असतं की 2.5 वर्ष झाले की केंद्र सरकारचा कर्मचारी आपली पॅकिंग करायला सुरुवात करून देतो की माझी 3 महिन्यानंतर बदली होणारच आहे. तसा कायदा राज्यात सुद्धा व्हावा की 3 वर्षामध्ये बदली होणार म्हणजे होणारच, एक हा नियम व्हावा. आणि विशेषतः एक विभागाचा जर मी विचार केला कशाला तर मेडिकल कॉलेजच्या जे या राज्यामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी पेशंटला फार सफर व्हावं लागते. अनेक वर्ष ते डॉक्टर्स त्या एकाच हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात आणि त्या ठिकाणी नोकरी करून 2 वाजेपर्यंत हॉस्पिटलला राहतात आणि 2 नंतर कोणत्या तरी हॉस्पिटलला ते अटॅच असतात. त्यामुळे हा कायदा स्ट्रिक्टली या मेडिकल कॉलेजेस जेवढे आपले आहे त्याकरता कडक कायदा व्हावा अशी माझी सूचना आहे. सुंदर शॉर्ट पण फार महत्वाचं बोललंय, फार महत्वाचं. चला काय बर आलं सगळ्यांचं ते आधीच त्यांना सांगितलं हो झालं. हा हा ते तुम्ही नाही बोलला मगाशी. मला माहितीये तुम्हाला काय बोलायचं ते. मला माहितीये सन्माननीय आमदार शशिकांत शिंदे साहेबांना काय बोलायचं आहे. सन्माननीय सभापती महोदया, या संदर्भामध्ये हे जे बिल आहे हे केवळ याच्यामध्ये 1 वर्षापुरती मेची मर्यादा ऑगस्ट पर्यंत करण्यासाठीची सुधारणा आहे. त्यामुळे सर्वसाधारण ज्या बदल्या आहेत त्या बदल्यांच्यासाठी हे बिल आपण आणलेलं नाही. आचारसंहिता ही 4 जून 2024 पर्यंत लागू होती. आपल्या नियमित बदल्या ह्या कुठल्याही आर्थिक वर्षात मे पूर्वी या ठिकाणी आपण करतो का तर जून मध्ये शाळा सुरू होतात आणि या आचारसंहितेमुळे रेग्युलर ट्रान्सपोर्ट म्हणजे सर्वसाधारण बदल्या ह्या करता आल्या नव्हत्या आपल्याला आणि म्हणून त्या 1 महिना जूनच्या नंतर आचारसंहिता संपल्यावर 31 ऑगस्ट पर्यंत करण्यासाठी ऑर्डिनन्स आणला. कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि तो ऑर्डिनन्स 1 वर्षापुरता आपण हे कायद्यामध्ये केलं. याचा अर्थ सन्मान्य ज्येष्ठ सदस्य मान्य नाताभाऊ जे म्हटले तसं सर्वसाधारण बदल्यांचा हा कायदा नाही. हा 1 वर्षापुरता केलेला अपवाद आहे, त्याच्यासाठी केलेली कायद्यातली ही सुधारणा आहे. तथापि सन्मान्य नाताभाऊ सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत, राज्याचे माननीय मंत्री राहिलेले आहेत, त्यांचा पूर्ण आदर राखून काही सूचना नाताभाऊंनी या ठिकाणी केल्या आणि त्यात महत्वाचं आहे की ते म्हणले की ज्या ठिकाणी बदली आहे तिथं हेडक्वार्टरच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी राहणं सक्तीचं करा. हे आपल्या कायद्यामध्येच आहे, म्हणजे आपण त्यांना अनिवार्यच करतो की तुम्ही त्या ठिकाणी कंपल्सरी तुमचं जिथं तालुका स्तरावर पोस्टिंग असेल तर तालुका स्तरावर राहा, जिल्हा स्तरावर असेल तर जिल्हा स्तरावर राहा. अगदी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर खेड्यातल्या काही असेल तर तिथल्या एमओ क्वार्टर्स मध्ये म्हणजे मेडिकल ऑफिसरच्या क्वार्टर्स मध्ये त्या मेडिकल ऑफिसरने राहिलं पाहिजे, ही कायद्यातली तरतूद आहे. मान्य नाताभाऊंचं म्हणणं आहे की सक्तीनं हे पाळा आणि जर हे पाळत नसतील ते त्यांचं घर भाडं बंद करा. हे सूचना नाताभाऊंनी जरूर केलेली आहे. याच्या बाबतीत निश्चितपणे सरकार जे काही नियम आहेत त्याप्रमाणे अशा पद्धतीचे निर्देश कर्मचाऱ्यांना देईल. परंतु जे नाताभाऊ म्हटले की घर भाडं त्यांचं बंद करा ते राहत नसतील तर या बाबतीत सुद्धा तुमची जी आग्रह मागणी आहे त्याचा आम्ही विचार करू. भाऊ आपण म्हणला की मेडिकल कारणास्तव कॅन्सर वगैरे गंभीर आजार असतात आणि अशा आजारांसाठी मुदतपूर्व काही बदल्या कराव्या लागतात किंवा मुदत पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या गंभीर आजाराचा उपचार घेत असल्यामुळे तिथंच रिटर्न करावं लागतं. तर अशा बाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातनं ते विभाग जरूर त्याची कार्यवाही करत असतात. असं जर काही आपल्या निदर्शनाला आलं असेल की कॅन्सर सारखा आजार आहे किंवा आणखीन कुठला गंभीर आजार आहे आणि तरी सुद्धा त्या विनंती मान्य झालेली नाही, आपण जर असं स्पेसिफिक एखादी केस पॉइंट आउट केली तर जरूर ती सुद्धा या ठिकाणी तपासून घेतली जाईल. महामंडळाला बदल्यांचा कायदा लागू आहे
आपण जे सांगितलं की राज्य सरकारची वेगवेगळी जी महामंडळं आहेत त्या सगळ्या महामंडळांना बदल्यांचा कायदा लागू आहे, कारण या संदर्भामध्ये ही महामंडळं राज्य सरकारचा अंगीकृत भाग आहेत. त्यामुळे त्याला सुद्धा 3 वर्षांची बदली, आणि समजा बदलीला अपवाद करायचा असेल तर शासन स्तरावरच्या मान्यतेनं तो करता येतो. त्यामुळे असं काय नाही की महामंडळाने मन मानेल तशा नेमणुका कराव्यात, मन मानेल तशी मुदतवाढ द्यावी, मन मानेल तसं कोणालाही कुठेही काम करण्याला संधी मिळावी, असं काही नाही. महामंडळाला सुद्धा सगळे बदल्यांचे नियम या ठिकाणी लागू आहेत. आपण आता भाऊ दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगितला की वेळेत त्याला बदली झाली, तर ज्या ठिकाणून बदली झाली, अहो तुम्हाला गडचिरोलीचं सांगतो ना शिंदे साहेब, गडचिरोलीचं ऐकायचं, ज्या ठिकाणून बदली झाली त्या ठिकाणून जिथं बदलीचं ठिकाण आहे तिथं लवकर रिलीव्ह करा. ट्रान्झिट पिरियड आपण 8 दिवसाचा साधारण देत असतो इकडून रिलीव्ह होऊन तिकडे जॉईन व्हायला, पण असं जर कुठं त्या संदर्भात होत नसेल तर फेर सूचना या बाबतीतल्या सुद्धा दिल्या जातील. त्यामुळे माननीय नाथाभाऊंची अत्यंत महत्वाची सूचना होती की नेमणुकीच्या ठिकाणी राहावं, आणि जर राहत नसतील तर त्यांचं घर भाडं बंद करावं. या बाबतीत सुद्धा निश्चितपणानं आवश्यक त्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील. सन्माननीय घर भाडं बंद करायचं पण नाथाभाऊंनी सांगितले, ते सुद्धा या ठिकाणी त्याचा सुद्धा विचार केला जाईल. सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब म्हटले की मुदतपूर्व बदल्या त्या तुम्ही मोठ्या प्रमाणे करता. आता जे आपण या बिलामध्ये हे जे बिल आणले त्याच्यामध्ये मुदतपूर्व बदल्यांचा कुठेही संबंध नाही, परंतु हे मुदतपूर्व बदल्यांच्या बाबतीत सुद्धा असं जर कुठं गडचिरोलीला बदली करतो वगैरे असं जर काही स्पेसिफिक जसं नाथाभाऊंचं म्हणणं आहे तसं जर सन्मान्य आमदार शशिकांत शिंदे साहेबांचं काही असेल एखादी स्पेसिफिक केस तर त्यांनी जरूर मला सांगावी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणावी, ती सुद्धा तपासून घेतली जाईल. पण राज्य सरकार कुठल्याही कर्मचाऱ्याची गैरसोयीनं बदली कधी या ठिकाणी करत नाही. पण समजा कुठं तक्रार झाली, डीई झाली, विभागीय चौकशी झाली किंवा विधानसभेत विधान परिषदेत एखाद्या प्रश्नावर उत्तर देताना आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनातल्या अनुषंगानं काही चौकशीमध्ये जर एखादा कर्मचारी दोषी आढळला तर मात्र त्याच्यावरती या ठिकाणी त्या चौकशी अहवालानुसार कारवाई केली जाते. त्यामुळं जवळजवळ सर्व सन्मान्य सदस्य ज्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले, सन्मान्य आमदार सदस्य तुमाने साहेब म्हटले की 3 वर्षाचा कायदा कंपल्सरी करा, 3 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्वी बदली करू नका किंवा 3 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर ज्यादा वेळ ठेवू सुद्धा नका. अगदी मेजॉरिटी प्रमाणात की बहुतांश प्रमाणात आपण त्या कायद्याचं निश्चितपणे पालन करतच असतो किंवा त्याला अनुसरूनच बदल्या करतो. पण अपवाद म्हणून काही बदल करणं, मुदतीपूर्व बदली करणं किंवा मुदत झाल्यानंतर मुदत वाढ देणं हा अंतिम अधिकार शेवटी राज्य सरकारचा असतो. त्यामुळं अपवादात्मक परिस्थितीत असं केव्हा तरी या ठिकाणी केलं जातं, पण सर्रास असं केलं जात नाही. त्यामुळं या संदर्भात पुन्हा मी आपल्या सर्व सन्मान्य सदस्यांना आश्वासित करेन की बदल्या कायद्याचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. आणि हा जो प्रस्ताव आहे तो केवळ लोकसभा आचारसंहिता 2024 असल्यामुळं 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा हा प्रस्ताव आहे. सर्व सूचनांचा पॉझिटिव्ह या ठिकाणी सूचनांचा विचार केला जाईल. सन्माननीय